नमस्कार मित्रांनो, माऊली ॲग्रो फार्म्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच भेटतील. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नाही. जर आपल्या प्लॉट व्हिजिट असतात, आपण प्लॉट व्हिजिट चालू केले, कन्सल्टन्सी चालू केली, त्यामुळे आपल्याला जरा त्यातून वेळ भेटत नाही. तरी पण जसं आता इथून पुढे वेळ भेटेल तसं आपण तुम्हाला माहिती देत जाऊ. बऱ्याच शेतकरी मित्रांनी तुम्हाला मेसेज केले की ड्रॅगन फ्रूटचा सीझन सुरू होतोय आता, तर आम्हाला त्या सीझनचं शेड्यूल द्या किंवा त्याबद्दल माहिती द्या की आम्ही बाग कशी जपू. कारण ह्या वर्षी उन्हाचा त्रास जास्त झाला आहे, सनबर्निंग जास्त झालं आहे, अजून पण काही ठिकाणी टेम्परेचर 40 असल्यामुळं बाग पिवळी दिसते, अजून हिरवी झालेली नाही आणि त्या प्रमाणात फुलकळी सेट नाही. तर एवढं घाबरून जायचं काम नाही. ह्या वर्षी प्रत्येक ठिकाणी वातावरण वेगळं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी इथं म्हणजे आता आमच्या इकडे लवकर पाऊस पडला आहे म्हणून तुमच्या इकडे लवकर पडेल असं नाही. जिथं पाऊस जसा पडेल तशी बाग व्यवस्थित होत जाईल आणि टेम्परेचर आता खाली आले आणि वारंसुद्धा बदलले आता, त्यामुळे आता फुलकळी पण चांगली निघेल. तर मित्रांनो, आता आपण असं पकडून चालू आहे की तुमची बाग नुसती उन्हाळ्यातून बाहेर आली आहे, काही शेतकऱ्यांचं पाणी बंद आहे, अजून पाणी चालू केलेलं नाही टेम्परेचर 40 असल्यामुळे. तर आता वातावरण बदलले, मान्सून लवकरच आपल्या महाराष्ट्रात पडेल, तर आता आपल्याला पाणी चालू करणं गरजेचं आहे. कारण वारं बदलले, हवा जरा थंड सुटायला लागली. त्यामुळे आता समजा तुमच्या बागेचं पाणी बंद असेल तर सुरुवात करूया आपण पाणी नियोजनापासून. कारण पाणी नियोजन असल्याशिवाय फुलकळी चांगली सेट होणार नाही आणि पाणी कमी असलं तर फुलकळी ड्रॉप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे आता समजून घ्या, ज्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाणी 2-3 महिने बंद केले त्यांनी काय करायचं, त्यांनी ह्या आठवड्यापासून किंवा मागच्या आठवड्यापासून पाणी चालू केलं असेल तर एकदम जास्त प्रमाणात पाणी बागेला देऊ नका. देताना असं करा की तुम्ही आत्ता आठवड्यातनं 2 वेळा पाणी द्या. समजा सोमवारी दिलं तर 3-4 तास, तर गुरुवारी 3-4 तास द्या. असं करा, 3-3, 4-4 तास द्या. परत ह्यानंतर पुढच्या आठवड्यात जाऊन दिवसभर पाणी द्यायला चालू करा आणि आठवड्यातून 2 वेळा द्या. आता काय करायचं आपल्याला, सीझनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या जमिनीची कंडिशन ही वापसा कंडिशनवर राहिली पाहिजे. म्हणजे कशी, माती मऊ राहिली पाहिजे, पाण्याचं प्रमाण थोडं तरी जमिनीत पाहिजे, जेणेकरून फुलकळी चांगली सेट होईल. नाही तर फुलकळी सेट झाली आणि तुम्ही जर आता टेम्परेचर लक्ष देऊन पाणी दिलं नाही तर काय होणार आहे, फुलकळी तुमची ड्रॉप होणार आहे. पहिली लागलेली, नंतरच्या फुलकळीला माल चांगला लागेल पण पहिली फुलकळी ड्रॉप होईल. त्यामुळं थोडं पाणी देत चला. नंतर एक आठवडा जसा पुढे जाईल तसं पाण्याचं प्रमाण वाढवा, टेम्परेचर पण 2-2 डिग्रीने खाली येत जाईल. तर ही गोष्ट पहिली करा. आता ह्यानंतर पुढची गोष्ट अशी की पानं सनबर्निंगनं काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बागेत खराब झालेत. आता माया बागेत सुद्धा झाल्यात कुठं तर, पण ती काय करायची, खराब झालेली, नासलेली, सडलेली पानं पहिल्यांदा कट करून घ्या. कारण का, तर ती जर तुम्ही बागेवर ठेवली तर त्याच्यामुळं फंगस रोग वाढणार आहे. कारण आता पावसाळा चालू होतो, पावसाळ्यात फंगस जास्त करी होणार आणि बाग फुल स्ट्रेसमध्ये असते कारण फळावर असत्या आणि त्या दरम्यान लवकर फंगस कंट्रोल होत नाही. त्यामुळे ही गोष्ट करा की फंगसची जी पानं आहेत नासलेली, सडलेली, ती सगळी कट करून घ्या. ती कट केल्यानंतरच तुम्ही फुलकळी चांगल्या प्रकारे धरू शकताय आणि जी तुम्ही फुलकळी धरणार आहे त्या फळावर स्पॉट येणार नाहीत, फळाची क्वालिटी मेंटेन होईल. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता ह्या झाल्या 2 गोष्टी, तुम्ही पाणी दिलं, तुम्ही खराब नसलेली पानं कट करून घेतली. आता ह्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की ह्याला आता काय करायचं बागेत आपल्याला, तर पहिली स्वच्छता महत्त्वाची आहे आपल्या बागेतली. आता उन्हाळ्यात कसं असतं, आपण कुठलं औषध मारलेलं नसतं, तणनाशक मारलेलं नसतं, काही शेतकऱ्यांनी मुळ्या तुटलेल्या भीतीनं खुरपणी सुद्धा करून घेतलेली नसते. मग काय करायचं, जर तणनाशक म्हणजे तुमच्या रानात जर तण असेल जास्त प्रमाणात तर तुम्हाला तणनाशकाचा प्रयोग करायचा. कारण आता कसं आहे, लेबर चार्ज भरपूर वाढला आहे आणि त्या लेबर चार्जचा वगैरे विचार केला तर आपल्याला ते एवढं भांगलणे वगैरे परवडत नाही, जास्त पैसे जातात. मग तुम्ही काय करा, मी सांगतो तुम्हाला. आता तण ओळखायला शिका. पहिलं तणनाशक मारताना आपण काय करतो, म्हणजे औषध दुकानदारांना सांगितलं म्हणून हे बाटली आणली, आपण फवारली, तणनाशक, तण मेलं नाही मेलं तसंच राहिलं. तर असं करू नका. पहिल्यांदा तण ओळखायला शिका. आता तण कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो. तुमच्या रानात जर काँग्रेस नसेल, आता काँग्रेस ज्यांच्या रानात आहे तुम्हाला माहिती असेल, काँग्रेस लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. आता काँग्रेस कसा आहे ते तुम्हाला ओळखतोय. आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी शेतात त्याचा प्रादुर्भाव व्हायच नाही, ते तण मेनली आहेच. पण ज्यांच्या रानात काँग्रेस नसेल त्यांनी स्वीप पॉवर किंवा आता नवीन तणनाशक आले स्वीप पॉवरच्या पुढे, स्वीप पॉवरमध्ये ग्लायफोसेट अमोनियम 13.5% आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा हायर आलं आहे हर्मेट्री म्हणून. तर हर्मेट्रीत 50% आसपास काहीतरी ग्लायफोसेट अमोनियम आहे. तर काय करा, तुम्ही आत्ता जेव्हा तणनाशक मारताय, काँग्रेस जर तुमच्या बागेत नसेल तर तुम्ही ग्रामोक्झोनचा प्रयोग करा. म्हणजे जे की पॅराकोट डायक्लोराइड कंटेंट ज्या तणनाशकात येतो ते तणनाशक तुम्ही वापरा. जर काँग्रेस नसेल तर, परत एकदा सांगतो, काँग्रेस ज्यांच्या रानात नसेल, काँग्रेसचं तण कोणाच्या रानात नसेल, त्यांनी फक्त पॅराकोट डायक्लोराइड तणनाशक वापरलं तरी तुमचं बऱ्यापैकी सगळं तण मरून जातं. आणि ज्यांच्या रानात काँग्रेस आहे, आता लहान साईजचा जर काँग्रेस असला तर लहान साईजच्या काँग्रेसला तुम्ही स्वीप पॉवर वापरू शकता. 13.5% ग्लायफोसिनेट अमोनियम त्यात आहे. ते तुम्ही बारक्या काँग्रेसला वापरू शकता. आणि जर तुमच्या काँग्रेस ह्या साईजचा असेल, समजा असा कमरे एवढा आला आहे, मोठा आहे, तर झाडाच्या जवळचा काँग्रेस किंवा ती झाडाच्या जवळचं लय मोठं तण असेल तेवढंच तुम्ही काढून घ्या आणि बाकीचं जे बेडवर आहे त्याच्यावर तुम्ही हर्मेट्री मारलं तरी चालते. फक्त 3 तणनाशक वापरताना एक काळजी घ्यायची आहे
प्रत्येक तणनाशक मारताना सगळ्यात महत्त्वाची काळजी आहे की हवा नसावी जास्त प्रमाणात. वातावरणात जर वारं जास्त पास होत असेल तर तणनाशक त्यावेळेस मारायचं नाही, कारण झाडावर जाऊ शकतं, झाडाचं प्रमाण जळण्याचं जास्त होऊ शकतं आणि फळावर सुद्धा स्कॉर्चिंग येणार. आणि तणनाशक मारताना एक काम करा, जो कोणता तुमचा लेबर असेल त्याला नोझल जो आहे की नाही तो बाहेरच्या साईडला म्हणजे आपल्या सरीच्या साईडला धरून मारायला सांगा. असा झाडाकडे करून मारायला लावू नका. असा झाडाकडे करून जर तुम्ही नोझल मारायचा प्रयत्न केला तर थोडं का होईना तुषार झाडावर जाणार. लागलेल्या कळीला जरी काय प्रॉब्लेम आला नाही तरी फळावर स्पॉट येतात. मी स्वतः अनुभवले. एक सीझनला मी स्वतः मारलेलं होतं ग्लायफोसेट अमोनियम. चुकून जरा असं झाडावर गेले तरी फळाला डाग पडले. काही बुरशी नव्हती, फंगस नव्हती, काय नव्हतं. त्यामुळे ही काळजी आहे तणनाशक मारताना. तर आता 3 तणनाशकं सांगितले तुम्हाला. तर 3 तणनाशकाचं प्रमाण कसं ते तुम्हाला सांगतो. कुठल्या रानात कुठलं वापरायचं समजलं, काँग्रेससाठी कुठलं, नॉर्मल तणासाठी कुठलं हे सांगितलं. आता पहिलं जर तुम्ही पॅराकोट वापरताय, तुमच्या रानात काँग्रेस नाही, तर पॅराकोट वापरताना 15 लिटरचा पंप असला तर त्याला 150 मिली पॅराकोट डायक्लोराइड वापरा, जे ग्रामोक्झोन आहे. आणि 20 लिटरचा असला तर 200 मिली वापरा. सेम प्रमाण बाकीच्या दोन्हीचं पण आहे. स्वीप पॉवर वापरणार असला तर 150 मिली 15 लिटरच्या पंपला वापरा आणि 20 लिटरच्या पंपला 200 मिली वापरा. ह्यानंतर हरमेट्री वापरणार असला, आता हरमेट्रीचं कसं आहे, बाटली येत नाही, पाऊच येतो एक, म्हणजे आपला जो मिरा 71चा आधी पाऊच यायचा तसाच तो पाऊच येतो, टॉपरचा येतो तसाच. मग तो पाऊच काय करायचा, एका पंपाला एक पाऊच वापरायचा. 15 लिटरचा पंप असू दे, 20 लिटरचा असू दे, ते एक पाऊचचं प्रमाण भरपूर होते. त्यानं बऱ्यापैकी मोठा काँग्रेस होते. आणि मोड ऑफ ॲक्शन सांगतो तणनाशकाचे. आता तुम्ही जर पॅराकोट मारलं तुमच्या रानात तर पॅराकोट सकाळी मारलं तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला तण पांढरं पडलेलं दिसणार, जळलेलं दिसणार. पण तसं स्वीप पॉवरचं हरमेट्रीज नाही. तुम्हाला असं वाटेल स्वीप पॉवरनं तण लगेच जळणार, तसं नाही. कमीत कमी 8 ते 10 दिवस जातात स्वीप पॉवरनं जळायला. हरमेट्रीची पण मोड ऑफ ॲक्शन तशीच आहे. जे सिस्टमिक हार्बिसाईड आहे ते उशिरानं तण मारतं आणि जे कॉन्टॅक्ट हार्बिसाईड आहे ते लगेच म्हणजे तण मारून टाकतं एका दिवसात. हे समजून घ्यायचं आहे दोन्हीतला फरक. स्वीप पॉवर हरमेट्री मारलं तर 7 ते 10 दिवस लागणार पूर्ण तण जळायला. पॅराकोट मारलं तर लगेच दुसऱ्या दिवशी तण जळणार पूर्णपणे. तर हे मोड ऑफ ॲक्शन आहेत दोन्हीचे. आता ह्यानंतर तुम्ही तणनाशक मारलं, बाग स्वच्छ करून घेतली, खराब पानं कट करून घेतली. आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो शेतकरी मित्रांचा की आम्ही रासायनिक खतं कुठली भरू, बेसल डोस भरू का, गांडूळ खत भरू का, कोंबडी खत भरू. आता कसं आहे तुम्हाला सांगतो, सम प्रमाणात प्रत्येक झाडाला सरासरी 2 किलो ऑर्गॅनिक खत लागतं, 2 ते 3 किलो प्रत्येक झाडाला लागतं. आता ह्या पोलच्या हिशोबानं जर विचार केला तर 4 झाडं आहेत, ह्या झाडाला कमीत कमी 6 ते 10 किलोपर्यंत पण ऑर्गॅनिक खत चालतं. त्याचा काही साईड इफेक्ट नाही, चांगलंच आहे. पण आपापल्या बजेटप्रमाणे, आपापल्या खर्च करायच्या ताकदीप्रमाणे आपण द्यायचा डोस. आपलं रानाची प्रत कशी आहे ह्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. तर आता पावसाळ्यात तुम्ही खत भरताना एक काम करा, शेणखत भरण्यापेक्षा गांडूळ खत आणि कोंबडी खत ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन, किंवा गांडूळ खत नुसतं भरा किंवा कोंबडी खत नुसतं भरा. प्रत्येक पोलला 4 झाडाला प्रत्येक झाडाला 1-1 किलो जाईल अशा प्रमाणे ऑर्गॅनिक भरा आत्ता. कारण आत्ता कसं आहे, नॉर्मली फुलकळी वगैरे चांगली निघायसाठी आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर जमिनीत लागतो, कार्बन चांगल्या प्रमाणात डेव्हलप होण्यासाठी आणि फुलकळी चांगल्या प्रमाणात निघायसाठी. मग काय करा, तुम्ही प्रत्येक झाडाला 1 किलो प्रमाणे किंवा प्रत्येक झाडाला 2 किलो प्रमाणे, जरी तुम्ही 4 झाडात 8 किलोच्या आसपास गांडूळ खत भरा किंवा कोंबडी खत भरा, चालते. फक्त झाडापासून कमीत कमी 6 इंच लांब भरायचं आहे, ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला. आता हे झालं ऑर्गॅनिकचं. शॉर्टमध्ये सांगतोय, मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये याच्याबद्दल माहिती आहे. आता ह्यानंतर तुम्हाला बेसल डोस कुठला भरायचा सांगतो. आता कसं आहे, लागवडीच्या किमती भविष्यात म्हणजे वाढतच चालल्यात, काय थांबलेलं नाहीत. युद्धामुळे थोडासा फरक पडला आहे किंवा काही म्हणजे ऑदर कारण भविष्यात वाढतच जाणार, कमी काय येणार नाही. त्यामुळं आपल्याला आपलं कॉस्ट कटिंग करून जेवढं जास्तीत जास्त टनेज काढता येईल, जास्तीत जास्त ॲव्हरेज काढता येईल आणि आपला फायदा जास्त होईल हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण चालणार आहे. आता बेसल डोस तुम्हाला मी 2 काढल्यात, 2 सांगतो. जो तुम्हाला सुटेबल वाटतो, जो तुमच्या इथं व्यवस्थित अवेलेबल आहे, जशी तुमची बाग डेव्हलप आहे त्यानुसार ते तुम्ही द्या, तुमची सिच्युएशन बघून. तर आता तुम्हाला बेसल डोस मी सांगतो. तर मित्रांनो, आता 2 बेसल डोस मी तुम्हाला सांगतो. या दोन्हीतलं तुम्हाला जो सुटेबल आहे तो तुम्ही भरा. मी काढलेत माझ्याप्रमाणे, म्हणजे चांगला रिझल्ट असणार आहे. तर 14-35-14 घ्या एक बॅग एकराचं. तर हे जे बेसल डोस आहे किंवा जी ड्रिपची खतं आता मी सांगतोय, स्प्रेचे सांगतोय, हे मी एकराचं प्रमाण पकडून सांगतोय. तुमच्या क्षेत्रानुसार तुम्ही डिवाईड करू शकता. ट्रेलिस बाग असली तर ह्याच्यात थोडं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, झाडाची संख्या जास्त असली, पण शक्यतो वाढवू नका. एकराला हे प्रमाण बरोबरच आहे, तर हे तुम्ही घालू शकता. तर आता बघा, 14-35-14 एक बॅग घ्यायचा आहे, 10-26-26 एक बॅग घ्यायचा आहे. मॅग्नेशियम सल्फेट एक बॅग घ्यायची आहे 25 किलोची. बोरॉन घ्यायचा आहे 5 किलो. MOP म्युरेट ऑफ पोटॅश घ्यायचं आहे आपल्याला एक बॅग 50 किलो. कॅल्शियम नायट्रेट घ्यायचे एक बॅग 25 किलोची. ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे 5 किलो. सल्फर 5 किलो. निमगोळी पेंडी एक बॅग घ्या 45-50 किलोची काय असेल ती. आणि सिलिकॉन 10 किलो. आता ह्यात कॅल्शियम बोरॉन सगळंच येतं आहे. कॅल्शियम बोरॉन ह्यासाठी की फळाची क्वांटिटी साईज चांगली निघायसाठी आणि क्वालिटी मेंटेन होण्यासाठी. MOP ह्यासाठी की पोटॅशचं प्रमाण जास्त आहे, फळाची साईज चांगली होणार. जरी पाऊस जास्त असला, ड्रिपची खतं सोडायला नाही जमली तरी हे चांगल्या प्रकारे काम करतं. MOP जास्त दिवस काम करतं.
तर हा एक बेसल डोस आहे. आणि ह्याच्यानंतर दुसरा सांगतो. आता तुम्हाला वाटलं असेल सल्फर 5 किलो का घेतलं आहे आपण, तर सल्फर यासाठी घेतलं आहे पावसाचे बुरशीजन्य रोग येतात त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी आपण सल्फर घेतला आहे. सिलिकॉन 10 किलो यासाठी घेतला आहे की फळाची शायनिंग, ग्लेझिंग सगळं क्वालिटी येणार आणि फळं चांगली येणार तुमची. ह्यानंतर दुसरा डोस आहे बेसल डोस, जे की तुम्ही जर ड्रिपच्या खतावर जास्त विश्वास असला, तुमचा ड्रिपची खतं जास्त देत असला, आता मी ड्रिपच्या खताचं तुम्हाला 10 दिवसात एकदा सांगितले, तुम्ही 7 दिवसातून देऊ शकताय, 8 दिवसातून देऊ शकताय. पण आता बेसल डोस जर तुम्ही घातला असला तर तुम्ही ड्रिपची खतं 10 दिवसात एकदा दिली तरी चालतील. आता दुसरा एक बेसल डोस आहे जो की नॉर्मल आहे, जास्त खर्च नाही आणि तो पण तुम्ही देऊ शकताय. आता ह्यात काय घ्यायचं तुम्हाला सांगतो. युरिया 1 बॅग घ्या, कारण गरजेचं आहे आपल्याला, युरिया थोडा तरी सीझनमध्ये लागतो. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅग घ्यायच्यात आपल्याला, SSP जे आपण म्हणतो. नंतर पोटॅश घ्यायचा 1 बॅग, MOP. मायक्रोकॉम्बी घ्यायचा 1 बॅग. नंतर निमगोळी पेंट घ्यायचे 1 बॅग, ह्युमिक 5 किलो, सिलिकॉन 10 किलो, सल्फर 5 किलो. हा नॉर्मल डोस आहे. आणि वरचा जो आहे ह्याच्या आधी सांगितलेला तो बेस्ट डोस आहे, तो तुम्ही घातला तरी चालेल. जर ट्रेलिस बाग असली तर शक्यतो वरचा डोस घालायचो किंवा मोठा सांगितला आहे. आणि तुमची जर म्हणजे पोल प्लेटची बाग असली तरी खालचा डोस तुम्ही घातला लहान तरी चालतो, बेस्ट रिझल्ट आहे. आता ह्यानंतर कसं आहे, आता पूर्ण रासायनिकचं झालं शेड्यूल बऱ्यापैकी, सगळं सांगितलं तुम्हाला बेसल डोस कुठला काय. आता ह्यानंतर ड्रिपचं शेड्यूल बघूया. आता ड्रिपने ही खतं कशी द्यायची तुम्हाला सांगतो. जर तुम्ही आता बेसल डोस सांगितलेला भरला आहे तर तुम्ही ही खतं 10 दिवसातून एकदा दिली तरी चालतात. ज्यांनी बेसल डोस भरलेला नाही त्यांनी ही खतं 7 दिवसातून एकदा द्या. आणि आता सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ड्रिपची खतं आपण देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं रान जर पाण्याचा निचरा होणार असलं, पाणी फास्ट निघून जात असलं तर ड्रिपची खतं 5 ते 6 दिवस रिझल्ट देणार आहे. तर अशा रानात शक्यतो तुम्ही 7 दिवसाला ड्रिपची खतं द्या. सीझन आहे तोपर्यंत, तरी सीझन गेल्यानंतर नुसता बेसल डोसवर सुद्धा बाग चालते. आणि ज्यांचं रानातनं पाणी लवकर निघून जात नाही, पाणी धरून ठेवणारं रान आहे, त्यांनी ड्रिपची खतं 10 दिवसात एकदा दिली तरी चालतात. त्याचा रिझल्ट 10 दिवसापर्यंत राहतो. म्हणजे पाणी लिच आउट होते, त्यात रिझल्ट जास्त दिवस ड्रिपच्या खतांचा राहत नाही. ज्याच्यात पाणी थटते त्याच्यात जास्त दिवस राहतो. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आता ह्यानंतर ड्रिपनं द्यायचे डोस मी तुम्हाला 5 डोस सांगतो. हेच आलटून पलटून द्यायचं आहे सीझन संपेपर्यंत 3 ते 4 महिने. आता ह्यातला पहिला आहे 13-0-45 5 किलो, एकराचं प्रमाण आहे हे 13-0-45 5 किलो. बोरॉन 500 ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट 2 किलो. आता कॅल्शियम नायट्रेट 1 किलो प्रमाण पण घेतलं तर चालतंय, पण 2 किलो ह्यासाठी सांगतोय मी, कारण मला जर सी व्हरायटीत का नाही फळ क्रॅकिंगची समस्या जाणवली मागच्या वर्षी आणि ती होऊ नये त्यासाठी कॅल्शियम नायट्रेट गरजेचं आहे. कॅल्शियम नायट्रेट जर जास्त प्रमाणात बागेत असेल तर सी व्हरायटीची फळं क्रॅकिंग होत नाहीत किंवा जम्बोची सुद्धा फळं क्रॅकिंग होत नाहीत. आता हा झाला पहिला डोस तुमचा. त्यानंतर दुसरा डोस द्यायचा आहे 0-52-34 5 किलो, सिलिकॉन 500 ग्रॅम, मायक्रोकॉम्बी 500 ग्रॅम आणि टाटा बहार 1 लिटर. आता टाटा बहार का सांगितलं, टाटा बहार सगळ्यात स्वस्त टॉनिक आहे आणि चांगला बऱ्यापैकी बेटर रिझल्ट वाटला आहे मला टाटा बहारचा, म्हणून हे 1 लिटर सांगितले. जेवढं कॉस्ट कटिंग करता येईल तेवढं आपण ह्यात सगळ्यात केले आणि रिझल्ट चांगले येणार हे. आणि शक्यतो ही जी ड्रिपची खतं सांगतोय मी, एक तर ICLची घ्यायची किंवा याराची घ्या. आता K+Sची पण चांगले आहेत, K+S ग्रेडची जर तुम्ही घेतली तरी चालते. ह्यानंतर 2 डोस झाले ड्रिपने. तिसरा डोस द्यायचा 0-42-47 जो की 3 किलो आहे. तर तिसरा डोस आहे 0-42-47, हा 3 किलो द्यायचा आहे. 0-42-47 ह्यासाठी कारण ही लागवड जबरदस्त काम करते ड्रिपनं आणि फळाची साईज जबरदस्त वाढवते. पाकळीची म्हणजे पाकळी सुद्धा आहे जी फळाची ती लांबवण्याचं काम सुद्धा 42-47 बेस्ट प्रमाणात करते. यानंतर परत 13-0-45 5 किलो, बोरॉन अर्धा किलो, कॅल्शियम नायट्रेट 2 किलो. हे त्यानंतर परत 7 दिवसानं 0-52-34 5 किलो, सिलिकॉन 500 ग्रॅम, मायक्रोकॉम्बी 500 ग्रॅम आणि परत टाटा बहार एकदा. प्रत्येक तिसऱ्या डोसला टाटा बहार जाऊ दे, सीझन चालू आहे तो ड्रिपनं जबरदस्त रिझल्ट देणार, फुलकळीची संख्या वाढवणार, फळाची संख्या वाढवणार. आता ह्यानंतर झालं हे ड्रिपचं शेड्यूल. ड्रिपनं कुठली कुठली खतं द्यायची सांगितले. आता ड्रिपनं बुरशीनाशक कुठली द्यायची, तर आपला सीझन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत 20 दिवसातनं एकदा तरी कमीत कमी तुम्ही बुरशीनाशक ड्रिपनं द्या, जेणेकरून खालून कुठला फंगस येणार नाही, खालून बुरशीजन्य रोगाचा अटॅक होणार नाही. पाऊस जरी किती जरी पडला तरी फळावर डागाची संख्या कमी प्रमाणात निघेल आणि एकदम कमी प्रमाणात. त्यामुळे ही ड्रिपनं 5 मी बुरशीनाशकं सांगतोय ती तुम्ही बरोबर प्रमाणे ड्रिपनं द्या. अर्धा किलो प्रमाण द्यायचं प्रति एकराला. रोको द्या 500 ग्रॅम प्रति एकर. रोको दिल्यानंतर परत 20 दिवसानं 22 टीन द्या 500 ग्रॅम. परत 20 दिवसानं किटाझिन द्या 500 ग्रॅम. परत 20 दिवसानं टाटा कॅप्टन द्या 500 ग्रॅम. तर अर्धा किलो प्रत्येक 20 दिवसातनं ही बुरशीनाशकं ड्रिपनं जाणं गरजेचं आहे एकराला. त्यामुळंच तुमचा रोगराई कमी होईल. एखादा स्प्रे जरी पावसामुळे तुम्हाला नाही घ्यायला जमला फंगीसाईडचा तरी ह्याच्यावर पूर्ण फंगस तुमची निघून जाईल. आता ह्यानंतर झालं तुम्हाला बुरशीनाशकाचं ड्रिप शेड्यूल झालं, वॉटर सोल्युबल ड्रिप शेड्यूल झालं. ह्यानंतर सांगतो स्प्रे शेड्यूल. आता स्प्रे घेताना प्रत्येक 10 दिवसातून एकदा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला. 200 लिटर पाणी घेऊन मी घेतो एकराला. तुम्हाला किती पाणी लागतंय, ट्रेलिसच्या बागेला जरा जास्त प्रमाणात पाणी लागतंय तर मी 1 लिटर प्रमाण दिले
आणि प्रति एकराला तुम्ही तुमच्या हिशोबानं फवारणी करू शकता. आता पहिला स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे कॉम्बिनेशनमध्ये. रोगर कीटकनाशक घ्यायचं आहे आपल्याला 1 मिली प्रति 1 लिटर प्रमाण. हे जे मी प्रमाण सांगतोय याच्यावरकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, प्रमाण वाढवायचं नाही. काही स्कॉर्चिंग आलं काय झालं तर प्रॉब्लेम होणार तुम्हाला, त्यामुळं प्रमाण हाईच घ्यायचं, प्रमाणात बदल करायचा नाही. रोगर कीटकनाशक घ्यायचं 1 मिली, त्याच्याबरोबर घ्यायचं M45 1.5 ग्रॅम प्रति लिटर. त्याच्यानंतर गोदरेज डबल घ्यायचं 1 मिली प्रति लिटर. सगळं 1 लिटरचं प्रमाण दिले. मग तुमचा पंपानं फवारणी करत असला तर 20 लिटरनं तुम्ही प्रमाणाचं करू शकताय. बॅरलनं करत असला तर त्यानुसार पाण्यानुसार तुम्ही प्रमाण करू शकताय. तर हा पहिला स्प्रे आहे. गोदरेज डबल घ्यायच्या मागं कारण हेच, गोदरेज डबलसुद्धा फुलाची संख्या वाढवतं, ड्रॅगनवर बेस्ट काम करतं. जी बेस्ट काम करतात तीच टॉनिक घेतलं, उगाच वायफळ काय सांगणार नाही. हे पहिलं झालं. यानंतर दुसरा स्प्रे आहे. दुसरा स्प्रे घेताना इमामॅक्टिन बेन्झोएट घ्यायचा आहे. आता इमामॅक्टिन बेन्झोएट म्हणजे प्रोक्लेम, जे की मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ती घेताना 0.5 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचं आहे. लक्षात घ्या, ही 1 ग्रॅमनं नाही, 0.5 ग्रॅम प्रति 1 लिटर. ह्यानंतर अँट्राकॉल फंगीसाईड आहे, ते घ्यायचं 1 ग्रॅम प्रति लिटर ह्याच्याबरोबर. आणि ICL कंपनीची 04932 ग्रेड आहे, तर ती तुम्ही घेऊ शकताय, किंवा 05234 घेऊ शकताय. 4 ग्रॅम प्रति 1 लिटर, म्हणजे 20 लिटरचा पंप असला तर 80 ग्रॅम होणार लागवड. तर ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही दुसरा स्प्रे घ्यायचा. ह्यानंतर तिसरा स्प्रे तुम्हाला सांगतो. रोगर घ्यायचा 1 मिली प्रति 1 लिटर. रेडोमिल गोल्ड घ्यायचं 1 ग्रॅम प्रति 1 लिटर. बोरॉन घ्यायचं 2 ग्रॅम प्रति 1 लिटर. कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं 4 ग्रॅम प्रति 1 लिटर. ह्यानंतर तिसरा स्प्रे झाला. आणि ह्यानंतर परत चौथा स्प्रे 10 दिवसाच्या फरकाने इमामॅक्टिन बेन्झोएट परत एकदा 0.5 ग्रॅम प्रति लिटर. कॉन्टाप घ्यायचं त्याच्यावर फंगीसाईड 1 ग्रॅम प्रति 1 लिटर. आणि कोरोमंडल कंपनीचं फॅन्टेक प्लस एक टॉनिक येतं, ते घ्यायचं 1 मिली प्रति 1 लिटर. तर ह्या 4 फवारण्या तुम्हाला आलटून पालटून करायच्या 10 दिवसाच्या फरकाने. ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचं नाही. तर एवढं तुम्ही स्प्रे शेड्यूल वगैरे हे तुम्ही जर फॉलो केलं व्यवस्थित तुमच्या बागेला, तर तुमची बाग सीझनमध्ये चांगल्या प्रकारे फळं देतील आणि चांगल्या प्रकारे तुमच्या बागेची ग्रोथ होईल, चांगल्या प्रकारे फळं निघतील. आणि एक सांगतो तुम्हाला, सीझन संपेपर्यंत हे शेड्यूल फॉलो करा. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करू नका. जास्त जर ह्याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर संध्याकाळी 7 नंतर मला कॉल किंवा मेसेज करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. फक्त संध्याकाळी 7 नंतर करा. कसं आहे, दिवसभर मी व्हिजिटमध्ये वगैरे असतो, त्यामुळे जरा मला प्रॉब्लेम होतो. फोन उचलता येत नाही. उचलला तरी पण कसं असते, गडबडीत माणूस तुम्हाला किती माहिती देणार. संध्याकाळी करा, जेणेकरून मला तुम्हाला माहिती व्यवस्थित देता येईल. आणि काय माहिती लागली तर आपल्या चॅनलला भरपूर व्हिडिओ आहेत, ते पण तुम्ही बघा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, जेणेकरून आणि माहिती द्यायला तुम्हाला मला मदत होईल. आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.